4 जूनला भारताच्या लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट्स डिक्लेअर होणार आहेत. तर या संदर्भामध्ये मला बरेचसे माझे क्लायंट विचारत आहेत की आता आपण काय नक्की स्ट्रॅटेजी करायला हवी, थांबायला हवं का आत्ता काही विकायला हवे का आत्ताच विकत घेऊन ठेवायला हवे, पुढे जाऊन ते महाग मिळतील. तर माझं असं म्हणणं आहे की गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये बरीचशी इलेक्शन्स झाली, बरेचसे रिसेशनचे प्रकार आले, बरेचसे वॉर झाली आपल्या ह्याच्यामध्ये, नोटबंदी असू देत, कोविडचा प्रॉब्लेम असू देत. पण ह्याच्यामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वी ज्या लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते त्यांची आजची प्रोफाईल तुम्ही तपासलीत तर ती खूपच चांगल्या प्रॉफिटेबल ह्याच्यामध्ये आहे. तर माझं असं म्हणणं होतं की 4 जूनला तुम्ही ह्या पर्टिक्युलर इव्हेंटला फारसं महत्त्व न देता जर का तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटचा मंत्र जो आहे तुम्ही स्टे इन्व्हेस्टेड हा मंत्र जर का तुम्ही ॲडॉप्ट केलात तर तुम्हाला बेसिकली एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करायची गरज नाही आहे. कारण भारत हा देश आहे, भारताचं मार्केट जे आहे ते एक प्रगती करणारं मार्केट आहे, हे प्रोग्रेसिव्ह मार्केटच राहणार आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की यू स्टे इन्व्हेस्टेड ऑन अ रेग्युलर बेसिस. थँक्यू.